नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण बोटनेकची एक सुंदर डिझाइन बघणार आहोत. त्याच्यासाठी मी उंची 14.5 घेतली आहे आणि शोल्डर 7.5 इतकं घेतलेलं आहे. हे पहा. आणि त्यानंतर वरून गळा घेतलेला आहे मी 3 इंचाचा खालीपर्यंत. बोटनेकचा जो असतो वरच्या बाजूचा तो. आणि खालच्या बाजूने कमर आपल्याला 3.5 ठेवायची आहे. त्या हिशोबाने आपण घ्यायचं आहे. आपल्याला जितकी कमरपट्टी पाठीमागून पाहिजे असेल. तर मी 4.5 घेतलेली आहे, म्हणजे तयार 3.5 होईल. आणि रुंदी घेतलेली आहे पाठीच्या डिझाईनची 4 इंच इतकी. हे पहा. तुम्ही तुमच्याला अकॉर्डिंग घेऊ शकता जेवढी तुम्हाला हवी असेल. तर त्याच्यानंतर आपल्याला ही डिझाईन अशा पद्धतीने ब्लाऊजवरती काढून घ्यायची आहे. तर मी अशी काढून घेत आहे. आणि गळा रुंदी आणि उंची आपल्या हिशोबाने आपल्याला जितकी हवी आहे तितकी आपण घेऊ शकतो. पण मी या डिझाईनला जशी अवेलेबल होईल आणि कस्टमरला जितकी हवी आहे त्या हिशोबाने घेतलेली आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला ही वरचा भाग आहे हा समान अंतरावर अर्धगोल काढून घ्यायचे आहे. त्यामुळे त्याची मात्र समान अंतरावरच मापे टाकून घ्यायची आहेत. हे पहा अशा पद्धतीने. आणि खालचा राऊंड व्यवस्थित एकच घ्यायचा आहे. तर हा मी भाग कट करणार नाही आहे. तर ह्याचा मी पहिल्यांदा कॅनव्हास पेपरवर पॅच बनवून घेणार आहे. आणि तो शिवून झाल्यानंतरच कटिंग करणार आहे. त्याच्याने फिनिशिंग खूप चांगलं येतं. तर आता हा अस्तरचा तुकडा उरलेला जो आहे तो मी त्याच्यावर ठेवून त्याच्यावरचं फक्त डिझाईन उठवून घेत आहे. हा डिझाईन असा उठवून घेतल्यानंतर त्याचा मी सेम कॅनव्हास पेपरवर ठेवून डिझाईन आखून पॅच बनवून घेणार आहे. हे डिझाईन मी आता याच्यावर आखून घेतलेलं आहे आणि ह्याचा पॅच कॅनव्हास पेपरपासून तयार करून घेते. हे पहा. आता ही डिझाईन मी कट करणार नाही आहे. हे मेन फॅब्रिक आणि अस्तर आहे ते पहिला 4ही बाजूने मी शिलाई मारून घेणार आहे आणि अटॅच करून घेणार आहे. व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण बघा. डिझाईन खूप सुंदर होणार आहे. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा. अशा प्रकारे आता मी पिना लावून घेऊन 4ही बाजूने शिलाई मारून घेणार आहे. फक्त शिलाई मारून 4ही बाजूने अटॅच करत आहे. डिझाईनचा कोणताही आकार मी शिलाई मारत नाही आहे. आता माझे 4ही बाजू शिलाई करून झालेले आहेत. अगदी होतच आले आहेत. आता वरच्या गळ्याचाही आकार शिलाई मारून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर आता आपल्याला यावरती पॅच ठेवून घ्यायचा आहे. पॅच मी तयार करून घेतलेला आहे. हा असा पॅच तयार करून त्याच्यावरती मी पेनाने डिझाईन ऑलरेडी डिझाईन काढून घेतलेली आहे. त्याचं मध्य काढून घ्यायचं आहे आणि बरोबर ब्लाऊजच्या सेंटरमध्येच ठेवून घ्यायचं आहे आणि त्याला पिना लावून घ्यायच्या आहेत. पिना लावून झाल्यानंतर आता आपल्याला या डिझाईनच्या आकारानुसार शिलाई मारून घ्यायची आहे. हे पहा. अगदी सावकाशाने व्यवस्थित जिथं आपण पेनाने व्यवस्थित डिझाईनचा आकार दिला आहे त्याच्यावरतीच आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. हा साईज मी डिझाईनचा अस्तरवरून उठवलेला होता कॅनव्हास पेपरवरती. डिझाईन पूर्णपणे आखून झाल्यानंतर आपल्याला मधला भाग कट करून घ्यायचा आहे. आणि जर त्याच्या वरचा भाग आहे त्याला देखील तुम्ही पॅच लावू शकता, पण मी पॅच लावणार नाही आहे. त्याला पायपिंगची जशी पट्टी असते तशी बनवून मी अस्तरच्या आतल्या बाजूने लावून घेणार आहे. तर आता ही डिझाईन आखून झाल्यानंतर आपल्याला काढून त्याचा मधला भाग कटिंग करून घ्यायचा आहे. आता ही जी मी वरचा भाग जो कट करत आहे गळ्याचा, जो 3 इंचाचा घेतला होता त्याला देखील तुम्ही कॅनव्हास पेपरचा पॅच लावू शकता. आता आपल्याला मधून कट करायचं आहे कारण मध्ये मी नॉक लावून घेणार आहे. आता हे कटिंग करून घ्यायचं आहे मधील भाग पूर्णपणे.
आणि आता याला छोटे छोटे कट्स देऊन घ्यायचे आहेत. कट्स अगदी व्यवस्थित द्यायचे आहेत शिलाईपर्यंत, तरच ते उलटवल्यानंतर फिनिशिंग सुंदर येतं. आता हे कट व्यवस्थित देऊन झाल्यानंतर आपल्याला पुन्हा पलटवून घ्यायचं आहे. अशा प्रकारे पूर्ण गळा परतवून घ्यायचा आहे. आता परतवून झाल्यानंतर त्या डिझाईनच्या आकारावरती आपल्याला एक छोटीशी दाब-टीप मारून घ्यायची आहे नाजूक अशी. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही लेस देखील लावू शकता. पण माझ्या कस्टमरला लेस नको होती, त्यामुळे मी फक्त बारीक शिलाई मारून घेत आहे. त्याच्यामुळे काय होतं, कॅनव्हास पेपरचं फिनिशिंग देखील सुंदर येतं आणि शिलाई पण पक्की बनते. डिझाईन्सची शिलाई सुटण्याचे चान्सेस फार कमी होतात. अशा प्रकारे पूर्णपणे लावून घेतल्यानंतर आता मी वरच्या बाजूला म्हटलं होतं त्याप्रमाणे पायपिंगची पट्टी लावून गळा परतवून घेणार आहे. म्हणजे पाठीमागच्या गळ्याचं पूर्ण फिनिशिंग तयार होईल. अशी पट्टी लावून त्याच्यावरती एक दाब शिलाई मारून परतवून घेणार आहे. आता पुन्हा शिलाई मारून घ्यायची आहे. दोनही बाजूच्या शिलाया मारून आपल्याला नॉक लावून घ्यायचं आहे. आता हे शिलाई मारून झाल्यानंतर मी मध्ये त्या डिझाईनच्या बरोबर मध्ये नॉक लावणार आहे. त्याआधी मी पाठीतील टक्स मारून त्याला कमरपट्टी जॉईंट करून घेणार आहे. टक्स 4 इंचावर मारत आहे. तुम्ही तुमच्या जाडीच्या हिशोबाने मारू शकता. आता हे मी पूर्ण तयार करून घेतलेलं आहे. नॉक देखील लावून घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकता ही डिझाईन अशा प्रकारे खूप सुंदररित्या तयार झालेली आहे. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि असे नवनवीन व्हिडिओ येण्यासाठी जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.